एक होता परमेश्वर या माझ्या कथाकथनामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आतापर्यंतच्या कथा आवडती असं दिसतंय. जरा प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. सुरू करूया गोष्टीला. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की पुलकेशीनं अश्वमेध यज्ञ केला आणि त्याला सम्राटपद मिळालं. पुढची गोष्ट आता पाहूया. सम्राटपद मिळाल्यानंतर सुरुवातीला पुलकेशीनं आपल्या राज्यावर लक्ष केंद्रित केलं. सतत होत राहिलेल्या लढायामुळे प्रजा जेरीला आली होती. आर्थिक पाठबळ असेल तरच सैन्य चालणार. त्यामुळे पैशाची घडी मजबूत बनवायची हे गरजेचं होतं. आता पूर्वेकडे पल्लवांचं राज्य होतं. ते रक्तसंबंधानं बांधलं गेलं होतं. त्यामुळे त्या दिशेला आक्रमण न करता येत नव्हतं. दक्षिणेकडे गंगांचं राज्य. गंगांचा न करता आलेला पराभव सम्राट पुलकेशीला सलत होता. काहीतरी निमित्त करून गंगराजांवर चढाई करायला मिळावी अशी त्याची इच्छा होती. पण गंगांची ताकद सुद्धा काही क्षुल्लक नव्हती. गंगराजा दुर्विनीत हा एक कसलेला योद्धा होता. त्याच्या भागात आक्रमण करण्यापूर्वी सैन्य आणि पैसा दोन्ही बाजू मजबूत असण्याची गरज होती. त्यामुळे आधी पुलकेशीनं मराठी मुलखातून पैसा वसूल करायचं ठरवलं. कोल्हापूरच्या दक्षिणेचा भाग आधीच पुलकेशीच्या राज्यात होता. आता उत्तरेला जाऊन लूट किंवा खंडणी यापैकी कुठल्या तरी एका मार्गाने पैसा उभा करायला हवा होता. त्याचबरोबर इतर देशांशी व्यापार करायची योजना अजून फारशी जोर धरत नव्हती. त्या दृष्टीने विचार करायला हवा होता. पुलकेशीनं पहिल्यांदा कोल्हापूरच्या उत्तरेकडे मोहीम काढली. तिथे फारशी बलवान राज्य नव्हती. त्यामुळे लोण्यातनं सुरी फिरावी ना इतक्या सहजतेनं पुलकेशीचं सैन्य लुटालूट करत पुढे जाऊ शकलं. तिथून पुलकेशी कोकणात उतरला. रेवती बेटाजवळ त्याच्या आणि मोर्याच्या सैन्याची चकमक उडाली. मोर्यांचं सैन्य डोंगराळ भागाला सरावलेलं. तिथून वाहणाऱ्या वेगवान नद्यांमधून सैन्याची हालचाल करणं पुलकेशीला जड जात होतं. तरीही मोर्यांशी यशस्वी मुकाबला करून पुलकेशी दक्षिणेकडे वळला. राजापूरच्या जवळ आल्यावर त्याच्या सैन्यानं राजापूर लुटलं. राजापूरची भली मोठी बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मग आणखी दक्षिणेकडे जात जात पुलकेशी पणजीच्या जवळ आला. तोवर कोकणातला पाऊस जोर धरू लागला होता. नद्या नाले आकारानं चौपट झाले होते. इतक्या जोरदार पावसाची पुलकेशीला आणि त्याच्या सैन्याला सवय नव्हती. पुलकेशीचे घोडे आजारी पडायला लागले. चिखलानं भरलेला प्रदेश त्यांना ओलांडता येईना. त्यांचे खूर कुजायला लागले. त्यातूनच मांडवी नदी त्याला आडवी आली. आता इतक्या मोठ्या सैन्यासह पुरानं भरलेली मांडवी ओलांडणं सोपं नव्हतं. त्यामुळे पूर्वेला सरकून त्यानं शेवटी जरा अवथळ प्रदेश शोधला आणि जवळजवळ 1.5 महिन्याच्या प्रयत्नानंतर त्यानं मांडवी ओलांडली आणि तो मांडवीच्या दक्षिणेला आला. मांडवी नंतर मात्र इतकी मोठी नदी वाटेत कुठेही नव्हती. तरी पूर्वेकडे जाऊन पुलानं हुबळीचा त्या मानाने कोरडा प्रदेश गाठला. आतापर्यंत मिळालेली लूट आणि झालेला खर्च याचा गैरमिळच होता. म्हणजे अजून तरी मोहीम गाठतच होती. पाऊस कमी झाल्यावर पुलकेशीनं परत समुद्र किनाऱ्यावर जाऊन अंकोला गाठलं. तिथून खाली भटकळपर्यंत त्याचाच मुलूक होता. केशवकडे जाऊन आरमाराचं काम कुठवर आलं हे बघितलं. ते बघितल्यावर मात्र पुलकेशी खुश झाला. आरमाराची लहान मोठी 70 जहाजं पाण्यावर डोलत होती. त्यातली 40 लढाऊ होती आणि 30 व्यापारी जहाजं होती. आणखीन 10 जहाजांचं काम चालू होतं. अजून एक 6 महिन्यात ती पण तयार झाली असती. स्थानिक नौदलामध्ये लोक जे होते त्यांना नौदलामध्ये खलाशी म्हणून नेमलं होतं. पुलकेशीनी केशवला सांगितलं की व्यापारी जहाजं 100 पर्यंत वाढव आणि सैनिकी जहाजं 50 पर्यंत वाढव. जी जहाजं तयार होती त्यांना व्यापारासाठी तयार राहायला सांगितलं. त्यांनी अरबस्तानला जायचा मार्ग बघून ठेवायचा होता. लवकरच पुलकेशीच्या जहाजांचा पहिला काफिला मसाले, कापड, इतर पदार्थ भरून अरबस्तानच्या दिशेनं रवाना करायचं ठरलं. पण पुलकेशीच्या सैनिकांना सागरावरच्या युद्धाची फारशी माहिती नव्हती. म्हणजे जरी सर्व व्यापारी आणि सैनिकी जहाजांवर धनुष्यबाण वगैरे होते, पण युद्धाचा अनुभव नव्हता. सतत हलत राहणाऱ्या जहाजावर नेम धरणं किती अवघड होऊन बसतं याची कल्पना नव्हती. त्या दृष्टीनं कशी काय युद्ध सज्जता करता येईल याचा पुलकेशी, केशव आणि इतर प्रमुख खलाशांनी विचार केला. अरब लोक कधी इथल्या लोकांना खलाशी म्हणून आपल्या बरोबर नेत नसत. त्यामुळे सागरावरची लढाई नेमकी कशी असते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे माहीत नव्हतं. व्यापारी जहाजांचा बचाव चाच्यांपासून कसा करायचा, वादळी हवामानात काय करायचं याबद्दल काहीच माहिती नव्हती. ही माहिती कुठे मिळू शकेल मोठा प्रश्न होता. केशवनी इराणी लोकांना गाठलं. आता इराणी आणि अरब हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण हिंदुस्थानी लोकांनी आपली जहाजं घेऊन व्यापार सुरू केला तर आपला व्यापार बसेल हे त्यांनाही ठाऊक होतं. त्यामुळे माहिती द्यायला ते तयार होईनात. शेवटी पुलकेशीला सगळी बाब आपल्या हातात घ्यायला लागली. पुलकेशीने काय केलं,
सगळ्या अरब आणि इराणी व्यापाऱ्यांना आपल्या भेटीला बोलवलं. त्यांचे जे प्रमुख होते ते आले. त्यांना सांगितलं प्रत्येकाने माघारी जाताना पुलकेशीच्या 5-5 माणसांना आपल्या जहाजाबरोबर घेऊन जायचं खलाशी म्हणून, आणि परत येताना पुन्हा घेऊन यायचं. हे नाकारलं तर यापुढे माझ्या ताब्यातल्या एकाही बंदरात तुमचं एकही जहाज उभं करू देणार नाही, आणि यापुढे इथला कुठलाही पदार्थ तुमच्या जहाजावर चढवायला परवानगी मिळणार नाही. आता रिकामं जहाज घेऊन परत जाणं परवडणारच नव्हतं. नाईलाजानं सर्वच जहाजांवर पुलकेशीची 5-5 माणसं घेतली गेली. 3-4 महिन्यात सगळे परत आले असते आणि प्रत्यक्ष समुद्र ओलांडून यायचा अनुभव, म्हटलं त्यात धोके काय, त्याला तोंड कसं द्यायचं माहिती घेऊन आले असते. पुलकेशीचा आडाखा अचूक ठरला. 4-5 महिन्याच्या आत पुलकेशीच्या नौदलाला नवं रूप मिळालं. परत आलेल्या खलाशांनी आपले अनुभव इतरांना सांगितले. मग पुलकेशीने काय केलं, प्रत्येक जहाजावर यांच्यापैकी 2-2, 3-3 माणसं नेमली. अनुभव घ्यायची पहिली पायरी म्हणून जहाजांचा काफिला समुद्राच्या किनाऱ्याच्या कडेकडेनी सूर्यपूरपर्यंत न्यायचा, अशी आज्ञा दिली. त्याच्यापैकी एका जहाजावर केशव स्वतः होता. आता जमिनीवरून केशवनी हा सर्व किनारा एकदा पालथा घातला होता. या किनाऱ्याची त्याला माहिती होती. सूर्यपूरच्या आसपास मैत्रक राजांचा विरोध होणं शक्य होतं. ते लक्षात घेऊन सूर्यपूरच्या थोडं आधी जहाजांची दिशा वळवली गेली. पण परत येताना वसईच्या जवळ एक चकमक झाली. चाच्यांच्या 5 जहाजांनी केशवच्या तांड्यावर हल्ला केला. दोन्ही बाजूनी बाणांचा वर्षाव होऊ लागला. पण दोन्ही बाजू आपली जहाजं दुसऱ्याच्या बाणांच्या टप्प्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बहुतेक सर्व बाण समुद्रात पडत होते. मग केशवनी काय केलं, चौकटीवर लावलेलं आपलं धनुष्य काढलं. धनुष्याला बाण लावला, त्याच्या टोकावर तेलात भिजवलेला कपडा बांधला. 3 लोकांनी मिळून धनुष्याची दोरी मागे ओढली. चौथ्यानी नेम धरला. मशालीनी कापड पेटवलं आणि बाण सोडला. बाण सणसणत गेला आणि एका चाच्यांच्या जहाजाच्या डोलकाठीमध्ये जाऊन रुतला. शीड धडधडून पेटलं. त्याबरोबर केशवच्या जहाजावरच्या खलाशांनी एकच जल्लोष केला. चाच्यांच्या जहाजावर पेटलेलं शीड फाडून इतर शिडांपासून लांब करायची धावपळ सुरू झाली. ते बघितल्यावर केशवनी आणखी पेटते बाण सोडायची आज्ञा दिली. पुलकेशीच्या सर्वच जहाजांवरून चाच्यांवर जळत्या बाणांचा वर्षाव सुरू झाला, आणि हे बाण लांब पल्ल्याचे, तेव्हा चाच्यांचे बाण इथपर्यंत पोहोचत नव्हते, पण हे बाण तिथपर्यंत पोहोचत होते. शेवटी चाच्यांचं जहाज पेटली. चाच्यांनी नाईलाजानी पाण्यात उड्या घातल्या, इतर जहाजांचा आश्रय घेतला. इतर जहाजांवर पण मारा सुरू होताच, पण तोपर्यंत आपण चुकीच्या नौदलाबरोबर पंगा घेतला हे चाच्यांच्या ध्यानात आलं. त्यांनी घाईघाईनी आपली जहाजं लांब नेली आणि ते तिथून पळून गेले. मोहीम यशस्वी करून केशव सर्व जहाजांसह सुखरूप भटकायला परत आला. जरी ही मोहीम किनाऱ्यानं असली तरी चाच्यांशी झालेल्या झुंजीमुळे आपली शस्त्र सागरावरच्या लढाईत कशी वापरता येतील याचा अंदाज सगळ्यांना आला होता, आणि शस्त्रांचा पल्ला वाढवण्याचा फायदा पण सगळ्यांच्या लक्षात आला होता. ज्याच्या शस्त्रांचा पल्ला जास्त तो स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्यावर मारा करू शकतो. मग पुलकेशीनं हा पल्ला अधिक वाढवायच्या दृष्टीनं काय करता येईल याचा विचार करायची आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना दिली. करता करता अश्वमेध होऊन 3 वर्ष झाली. या थोड्या कालावधीत पुलकेशीनं हिरण्यगर्भ, अग्निस्तोम, वाजपेय, बहुसुवर्ण आणि पौड्रिक हे 5ही प्रमुख यज्ञ पार पाडले. पुलकेशीला आता काही करून गंगांचा पराभव करायचा होता. त्यासाठी हात आसुसले होते. लहान सहान चकमकी नेहमीच होत असत, पण त्यातून पुलकेशीला काही समाधान नव्हतं. त्याला निर्णायक विजय हवा होता. त्या दृष्टीनं पुलकेशीनं तयारी सुरू केली. आता कीर्तिवर्मनही थोडा मोठा झाला होता. त्यालाही लढाईचा प्रत्यक्ष अनुभव द्यायची गरज होती. पुलकेशीने आता राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. राजसूय म्हणजे जो यज्ञ करतो त्यानं राजाच्या सर्व दिशांना असलेली सर्व राज्य जिंकायला हवीत. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करायला हवं किंवा त्यांना आपलं स्वामित्व मान्य करायला लावायला हवं. मग त्यात पल्लवही येत होते, गंगही येत होते. पल्लवांशी सख्य होतं, त्यामुळे पुलकेशीला त्यांची चिंता नव्हती. पण राजकारणात काय असतं, आज असलेलं सख्य उद्या राहीलच असं नाही. त्यामुळे पुलकेशीने आपल्या सर्वच सीमांवर थोडंफार सैन्य तैनात केलं, अगदी पल्लव सीमेवर सुद्धा. बदामीच्या रक्षणासाठी 5,000 सैनिकांना ठेवून पुलकेशी दक्षिण गंगांचा बिमोड करायला निघाला. बदामीच्या सर्वच बाजूंना चालुक्यांचा प्रदेश असल्यामुळे 5,000 सैन्य बदामीच्या रक्षणाला पुरेसं होतं. कीर्तिवर्मनला पुलकेशीने आपल्या बरोबर घेतलं होतं. कीर्तिवर्मनला घेऊन पुलकेशी गंगांच्या राज्याच्या दिशेनं वळला. सुरुवात करण्यासाठी आधी पहिली लढाई कोलारवर ठरली. गंगांची ती जुनी राजधानी होती. तुमकुरच्या आग्नेयाला जेमतेम 40 कोसांवर होती. या उलट
गंगांची नवी राजधानी थलक्कड कोलारून 150 कोसांपेक्षा जास्त दूर होती. आधी तुमकुरूला जाऊन पुलकेशीने आपल्या सैन्याच्या 3 फळ्या केल्या. एक भाग घेऊन कीर्तिवर्मन तुमकुरूलाच राहणार होता. बाकीचे दोन्ही भाग घेऊन पुलकेशीने कृष्णगिरीवर हल्ला केला. कृष्णगिरी कोलार ते थलक्कड या मार्गात होता. कृष्णगिरी जिंकल्यामुळे कोलारचा थलक्कडशी संपर्क तुटला. मग पुलकेशी स्वतः कृष्णगिरीला थांबला आणि त्यांनी माधव नावाच्या सरदाराला निम्म सैन्य घेऊन वेल्लूरला पाठवलं. कोलार 3 दिशांनी वेढलं गेलं. कृष्णगिरी ते वेल्लूर हा जरी गंगा आणि पल्लवांच्या सीमेवरचा प्रदेश होता, तरी पल्लवांनी गंगांची यावेळी साथ दिली नाही किंवा पुलकेशीलाही विरोध केला नाही. ठरल्या वेळी सैन्याचे तिन्ही भाग एकाच वेळी कोलारच्या दिशेने निघाले. कोलार एकटं पडलं. कुठूनही मदत मिळायची आशा नव्हती. 2 दिवसातच कोलारच्या तटावरून पुलकेशीचं सैन्य कोलारमध्ये घुसलं. कोलारच्या तटावरून होणारा प्रतिकार कीर्तिवर्मननी मोडून काढला. लवकरच कोलार पडलं. कीर्तिवर्मनच्या पराक्रमामुळे पुलकेशी खुश झाला. आपला युवराज इतका तयारीचा आहे म्हटल्यावर खुश होणं स्वाभाविक होतं. त्याने राजसूय करतानाच कीर्तिवर्मनचा युवराज्याभिषेक करायचं ठरवून टाकलं. कोलार जिंकल्यामुळे गंगराजा दुर्विनीत खवळून उठणं स्वाभाविकच होतं. कीर्तिवर्मनच्या नेतृत्वाखाली पुलकेशीनं भटकळला सैन्य पाठवून दिलं. कीर्तिवर्मननी भटकळला जाऊन तिथे मुक्काम केला, पण आपल्या सैन्यापैकी निम्म सैन्य आणखी दक्षिणेत पाठवून उडुपी आणि मंगळूर ही दोन्ही बंदरं सुद्धा ताब्यात घेतली. हा सुद्धा गंगांचा प्रदेश होता. त्यामुळे दुर्विनीतचा पुरता तिळपापड झाला. आता काहीही करून पुलकेशी आणि कीर्तिवर्मनला थांबवणं गरजेचं होतं. दुर्विनीतला 2 आघाड्यांवर एकाच वेळी लढायला लागणार होतं. दुर्विनीतनं काय केलं, आपला एक महत्वाचा सरदार इंद्रजित त्याला 10,000 सैन्य दिलं आणि कीर्तिवर्मनच्या दिशेनं पाठवलं आणि उरलेलं सैन्य घेऊन तो स्वतः पुलकेशीच्या दिशेने जायला निघाला. त्याच्याबरोबर 20,000चं सैन्य होतं. त्या 20,000पैकी 10,000 जनार्दनच्या हाताखाली दिलं आणि दुर्विनीतनं त्याला कृष्णगिरी ते थलक्कड या संपूर्ण मार्गाची नाकेबंदी करायला सांगितली. कारण काही करून पुलकेशीचा थलक्कडकडे जाणारा मार्ग बंद करायला हवा होता आणि उरलेले 10,000 घेऊन आपण पुलकेशीच्या राज्यात घुसायचं, म्हणजे पुलकेशीला माघारी जावं लागेल, असा दुर्विनीतचा विचार होता. मग इंद्रजितनी काय केलं, तो थलक्कडून किनाऱ्यानी उत्तरेकडे आला आणि उल्लाळला येऊन थांबला. आता उल्लाळ आणि मंगळूर याच्यामध्ये फक्त एक नेत्रावती नदी होती. कीर्तिवर्मनला थलक्कडकडे जायचं तर नेत्रावती ओलांडून उल्लाळच्या मार्गेच जावं लागलं असतं. या कल्पनेनी इंद्रजितनी उल्लाळची पुरती नाकेबंदी केली. पण कीर्तिवर्मननी स्वतःचं डोकं वापरलं. त्यांनी काय केलं, भटकळला असलेलं आपलं आरमार मंगळूरला बोलावलं. त्यात 50 सैनिकी जहाजांबरोबर 50 व्यापारी जहाजं होती. पण याच्यामध्ये कसलाही माल लादलेला नव्हता, रिकामी होती. केशवच्या नेतृत्वाखाली ही 100 जहाजं समुद्र मार्गे जाऊन सरळ थलक्कडवर हल्ला करणार होती. त्यांच्यावर 5,000 सैनिक होते. त्याच वेळी पुलकेशीने माधवला आज्ञा केली. त्यांनी जनार्दनवर केवळ 2,000 सैन्य घेऊन हल्ला चढवला. आता जनार्दनकडे 10,000 लोक. जनार्दन लालचावला, त्याचा पाठलाग करू लागला. पाठलाग करायला लागल्यावर माधव मागे हटला आणि कोलारच्या आश्रयाला गेला. पण जनार्दनच्या नकळत या संधीचा फायदा घेऊन पुलकेशी स्वतः म्हैसूरच्या दिशेने रवाना झाला होता. ठरल्याप्रमाणे दुर्विनीत पुलकेशीच्या राज्यात तर घुसला, पण तो राज्यात घुसल्यावर पुलकेशी आपल्या आणि थलक्कडच्या मध्ये घुसून म्हैसूर मार्गे थलक्कडला जात असल्याची बातमी त्याच्याकडे येऊन पोहोचली. दुर्विनीत म्हैसूरच्या दिशेला वळला. तोपर्यंत कीर्तिवर्मन उल्लाळ टाळून म्हैसूरकडे आला होता. आता पुलकेशी आणि कीर्तिवर्मनचं एकत्र सैन्य सरळ थलक्कडवर चालून पडलं आणि त्याच वेळी केशव समुद्र मार्गे थलक्कडवर गेला आणि त्यांनी थलक्कडवर तिथून हल्ला केला. त्याच्या जळत्या बाणांनी गंगांच्या आरमाराचा पुरता विध्वंस करून टाकला. जोवर पुलकेशी परत पुढे चालला तोपर्यंत केशवनी आरमार संपूर्ण गंगांचा आरमार नष्ट करून टाकलं होतं. जोवर माघारी परत थलक्कडच्या जवळ पोहोचला तोवर पुलकेशींनी थलक्कड जिंकलं होतं. आपली राजधानी थलक्कड पडल्याचं दुर्विनीतला पाहायला लागलं. दुर्विनीतच्या नातेवाईकांना पुलकेशींनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. नाईलाजानं दुर्विनीतला शरण यावं लागलं. त्याच्या राज्याचा बराचसा भाग पुलकेशींनी आपल्या राज्याला जोडला आणि दुर्विनीतला एक छोटीशी जहागीर देऊन पुलकेशींनी त्याला आपलं मांडलिक बनवून टाकलं. दुर्विनीतच्या 3 पत्नी आणि एका लहान मुलाला आपले सन्माननीय अतिथी म्हणून
पुलकेशीने बदामीला पाठवून दिलं. राजसूय पूर्ण होईपर्यंत ते पुलकेशीचे अतिथी म्हणून बदामीतच राहणार होते. पर्यायानं दुर्विनीतला पुलाच्या विरोधात काही हालचाल करणं शक्य नव्हतं. दुर्विनीतचं सैन्य सुद्धा कमी केलं. त्याच्याकडे केवळ 2000 सैन्य ठेवलं गेलं. बाकी सर्व सैन्याला पुलकेशीने आपल्या सैन्यात समाविष्ट केलं. दुर्विनीतचे निष्ठावंत सरदार जे पकडले गेले होते त्यांनाही पुलकेशीच्या पुढ्यात आणलं गेलं. त्यांना पुलकेशीने 2 पर्याय दिले, माझ्या सैन्यात या किंवा मृत्यूला कवटाळा. अर्थात त्यांनाही पुलकेशीकडे येणं भाग होतं. पुलकेशींनी आपल्या माणसांना पाठवून त्यांची कुटुंब सुद्धा आपल्या ताब्यात घेतली आणि बदामीला रवाना केली. त्यांना सुद्धा पुलकेशीशी एकनिष्ठ राहणं भाग होतं. मग पुलकेशीने आजूबाजूला असलेली लहान लहान चोला राज्य आपल्या राज्याला जोडली. ही राज्य आपल्या सोयीनुसार कधी पुलकेशीचे मांडलिक म्हणवत, कधी गंगांचे, कधी पल्लवांचे, जो आपल्या ताब्यात आपल्या मुलखात घुसत असेल त्याची ताबेदारी ते पत्करायचे. पुलकेशीला हे सगळं थांबवायचं होतं, पण त्यासाठी त्याला स्वतःचं सैन्य वापरायची गरज नव्हती. दुर्विनीतचे जे सरदार आता पुलकेशीच्या राज्यात आले होते त्यांना त्यानं हे ज्यांना जिंकून घेण्यासाठी पाठवलं. पण आता त्यांच्या हातात पुलकेशीचा वराह ध्वज होता. इंद्रजित पुढे झाला, पण ऐन वेळेला त्यानं चोलांवर हल्ला करण्याच्या ऐवजी तो चोलांना जाऊन मिळाला. त्यांना संघटित होऊन पुलकेशीच्या विरुद्ध उठवण्याचा त्यानं प्रयत्न केला. हे पुलकेशीला समजताच बदामीची चालुक्य सेना त्याच्या दिशेने निघाली. आता हे चोलांना कळलं. आता चोला राजांना धीर धरवेना. त्यांना हे कळत होतं इंद्रजित राहील बाजूला, पुलकेशी आपल्यावर हल्ला करेल. त्यांनी पुलकेशीच्या सेनेविरुद्ध शस्त्र उचललंच नाही. या उलट इंद्रजितला कैद करून पुलकेशीच्या हवाली केलं. पुलकेशीने त्याच्या कुटुंबियांना बदामीहून बोलावून घेतलं. इंद्रजित आणि दुर्विनीतच्या इतर सरदारांसमोर इंद्रजितच्या मुलांना हाल हाल करून मारून टाकलं. इंद्रजितच्या पत्नीवर सैनिकांकरवी अत्याचार केले गेले आणि इंद्रसेनचे हात पाय आणि जीभ कापून त्याला जिवंत ठेवलं गेलं. इतर सरदारांना हा धडा होता. याच्यानंतर दुर्विनीतचा कुठलाही सरदार पुन्हा पुलकेशीच्या विरोधात उभं राहायचं धाडस करू शकला नाही. लवकरच दक्षिण भारतात पुलकेशीला विरोध करायला कोणीच उरलं नाही. गंगांच्या राज्यापेक्षा दक्षिणेला काही लहान राज्य बाकी होती, पण एक तर तो प्रदेश खूप डोंगराळ होता. बराच काळ तिथे पाऊस असायचा. दुसरं म्हणजे त्या भागातली लोकवस्ती अतिशय विरळ होती. म्हणजे पुलकेशीच्या सैन्य इतकी तिथली एकूण लोकसंख्याही नव्हती. चेरा राजे तिथे राज्य करत होते. पांड्यांचाही एक छोटा पुलक होता, पण ते इतका लहान होता की त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुलकेशींनी फक्त किनारपट्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. थलक्कड ते मंगळूर हा सर्व पट्टा त्यानं आपल्या राज्याला जोडला. दुर्विनीत अरब व्यापाऱ्यांबरोबर विलायची, मिरी, भात याचा व्यापार करत असत. हा सर्व व्यापार विनासायास पुलकेशीच्या ताब्यात आला. एक गोष्ट मात्र पुलकेशीच्या मनाविरुद्ध घडली, ती म्हणजे दुर्विनीतचा पुत्र मुष्कर हा मात्र पुलकेशीच्या ताब्यात आला नाही. तो दक्षिणेकडे पळून गेला. त्याचा पाठलाग करण्यात वेळ घालवायची पुलकेशीची इच्छा नव्हती. सैन्य पण आता थकलं होतं. त्यामुळे आहे त्या भागाचा सर्व बंदोबस्त करून बदामीला पोहोचायचं असा विचार पुलकेशीनं केला. पुढच्या भागात पुढचं बघूया. आज इथेच थांबूया ही गोष्ट. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू परत. पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.